सो सिमिलॅरिटी टेक्स्टबुक मोस्ट इम्पॉर्टंट करूया. प्रिव्हियस रीलमध्ये तुम्हाला मी सांगितलं की शॉर्ट पिरियडमध्ये सिमिलॅरिटी कसं करायचं आहे आणि सर्कल आणि ट्रिग्नोमेट्री अपलोड करतोय विदिन द नेक्स्ट 2 to 3 आवर्स. सगळ्यात पहिले तुम्ही पेज नंबर 24वर येणार. हा सॉल्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करणार. भरपूरदा आला आहे तो, सो मेनी टाइम्स. ठीक आहे. देन यू विल डू 1.4 फर्स्ट विच इज थिअरम ऑन एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. त्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 करणार. हे तर छोटे छोटे क्वेश्चन आहेत 1 मार्काचे, ते एकदा ग्लॅन्स करून घ्या, म्हणजे बघून घ्या, डोळ्या खालून घालून घ्या. अँड देन 6th and 7th आर व्हेरी इम्पॉर्टंट, हे स्किप नाही करणार. ठीक आहे. प्रॅक्टिस एट 1.1 मध्ये क्वेश्चन नंबर 1 अकॉर्डिंग टू मीट इज इम्पॉर्टंट. क्वेश्चन नंबर 2 पण इम्पॉर्टंट आहे, 2 वेळा आधी आलेला आहे. काय नाही करायचं, फक्त रेशिओ ऑफ हाईट्स घ्यायचे यार. हे ओरली करू शकता. 4/8 1/2 याचं उत्तर. आणि हे पण खूप छोटे छोटे आणि इझी क्वेश्चन्स येते. हे प्रॅक्टिस कराल तुम्ही, 10-15 मिनटं पण नाही लागणार. देन बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम मिस नाही करणार, करायचाच आहे. देन यू विल मूव ऑन टू दिस वन, दॅट इज प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल. इथे 4 बॉक्सेस तुम्हाला मिळतील, ते तुम्हाला फिल करायचे आहेत. मी परत एकदा रिपीट करीन, तुम्ही फुल फॉर्ममध्येच लिहा, हे रिस्क नका घेऊ. ठीक आहे. अँड रिझन्स व्यवस्थित लिहायचे आहेत. हा दी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, दी मोस्ट इम्पॉर्टंट, कारण हा नेहमी येतो, फक्त नंबर बदलतात कधी कधी. सो स्ट्रॉंग पॉसिबिलिटी बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरमवर क्वेश्चन येईल. आता इथे तुम्हाला नीट स्ट्रॅटेजी सांगतो. हे सगळे सॉल्ट एक्झाम्पल्स तुम्हाला करायचे आहेत. कोणते? सॉल्ट एक्झाम्पल 1, सॉल्ट एक्झाम्पल 2 आणि सॉल्ट एक्झाम्पल 3. असं का? पहिला क्वेश्चन बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम, सेकंड क्वेश्चन अँगल बायसेक्टर थिअरम, थर्ड क्वेश्चन प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल विथ ॲक्टिव्हिटी. तिन्ही कॉन्सेप्ट तुमचे इथे क्लिअर होऊन जातील. मग 1.2 तेवढा हेवी नाही जाणार, कारण सगळं त्याच्यावरच बेस्ड आहे. मग तुम्ही एक्के दुक्के क्वेश्चन्स केले तरी चालतील. त्याचा क्वेश्चन नंबर 3 आहे, ट्रपेझियम कधीच मिस नाही करायचा. आय रिपीट, ट्रपेझियमचे सगळे क्वेश्चन करायचे. देन यू कॅन मूव्ह अहेड. क्वेश्चन नंबर 9 आणि 10 तुम्ही नक्की करा, कारण ते एक्स इन्वॉल्ड आहे, आणि जिथे तिथे एक्स इन्वॉल्ड असतो तुम्हाला माहितीच आहे. अँड देन यू विल मूव्ह ऑन फर्दर, दॅट इज युअर सिमिलॅरिटी. जिथे तुम्ही करणार, हां, जिथे तिथे नंबर्स आहेत ना, असे नंबर्स 2, 5 आणि ट्रपेझियम करायचे, डेफिनेटली करायचे. हे सांगत नाही कोण इम्पॉर्टंट, पण मला ते इम्पॉर्टंट वाटतात. क्वेश्चन नंबर 4 करायचा, इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट. क्वेश्चन नंबर 5 करायचा, ट्रपेझियम दिसला करायचा. आणि इथे बघा 5 पण लिहिले, 5 असे क्वेश्चन्स करायचे. ट्रपेझियम दिसला करायचा. लास्ट 2 क्वेश्चन्स पण इम्पॉर्टंट आहेत. सो हे 3 मार्कर होते बाय दी वे, अँड दॅट्स इट. मग तुम्ही करणार प्रॉब्लेम सेटचे MCQ. सॉरी, इथे इम्पॉर्टंट नका विचारू, सगळे MCQ करायचे. इथे तुम्ही नाही केलं तरी चालेल, एवढं काही नाही आहे. 9th करायचं आहे ॲक्टिव्हिटी पक्का. 12th ॲक्टिव्हिटी करायची आहे, डेफिनेटली करायची. अँड 13th वाला क्वेश्चन फॉर अ सेफर साईड. अँड सिमिलॅरिटीसाठी तुम्ही PYQs उचलणार आणि त्यातले जेवढे 4 मार्करचे क्वेश्चन्स आहेत ना, ते सगळे करणार.